डाव्या स्टील चेंडू उंच फटकावायचा प्रयत्न होता. अपील होतीये नाकारतेत पंच. जोरदार बॅट स्विंग होती. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला असता तर यावेळी वेगळं चित्र निर्माण झालं असतं, परंतु कोणताही संपर्क होत नाही. पहिला चेंडू निर्धाव जातोय महेश देशमुखच्या गोलंदाजीतून. अकुटप्या चेंडू कट करतोय हवेमध्ये सरळ हातात. ह्यावेळी मात्र कोणतीही चूक नाही करत क्षेत्ररक्षक. एक अतिशय सुरेख झेल टिपतोय आणि मोठा धक्का बसतोय. मोठा मासा घ्यायला लागतोय. प्रशांत घुमाणे परततोय. पहिला धक्का बसतोय परशुराम तावरे संघाला आणि प्रशांत घुमाणे जागा घेतोय तो ज्योतिबा. तर पीडीच्या सुरक्षित हातामध्ये जाऊन हा झेल सामावतोय. प्रशांत घुमाणे बाद होतोय एक मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये. आपली विकेट गमावतोय. पहिला धक्का बसतोय तो परशुराम तावडे क्रीडा प्रबोध संघाला आणि पहिलं यश मिळतंय ते महेश देशमुख आपल्या संघाला मिळवून देतोय. लागोपाठ दोनदा एक चांगली संधी मिळाली होती प्रशांत घुमाणेला मोठी खेळी करण्यामध्ये, परंतु थोडी वेळ ठरतीये. तरी तो 12 चेंडूमध्ये 19 धावा करून परततोय. चांगली खेळी म्हणावी लागेल. एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय आपल्या संघाला प्रशांत घुमाणेने. प्रमोद चौगुला साथ देण्याकरता येतो ज्योतिबा पाटील. महेश देशमुख तयार आहे. स्लो चेंडू करायचा प्रयत्न उजव्या अक्षर खूपच बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. याचबरोबर हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल आणि एक अतिरिक्त धाव ही जोडली जाईल परशुराम तावरे संघाच्या स्कोर लिस्टमध्ये. धावसंख्या होतीये यावेळी मात्र थोडंसं ऑफस्टंपच्या आत येणारा चेंडू. खेळायचा कोणताही प्रयत्न केला नाही फलंदाजाने. 2.3 षटकांनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये परशुराम तावडे क्रीडा प्रमुख धावसंख्या आहे ती 33 धावा. हा सुरेख चेंडू थोडा आत येणारा हलकाच खेळून काढतोय कव्हर पॉईंटच्या दिशेने आणि एक धाव चोरटी घेतली जाते. ज्योतिबा पाटील आपलं खातं खोलतोय आणि प्रमोदला स्ट्राईकवरती घेऊन येतोय. सुरेख अशी गोलंदाजी करतोय सध्याच्या स्थितीला महेश देशमुख. एक मोठा बळी टिपण्यामध्ये यश मिळतोय प्रशांत घुमाणे सारखा. रिव्हर्सचा फटका बॅटची कड घेतोय. चेंडू हवेमध्ये होता. शॉर्ट थर्डमॅनला संधी होती परंतु एक चोटी धाव पुन्हा एकदा जोडली जाते. षटकातला अखेरचा चेंडू. अकुटप्प्या चेंडू पुल करतोय. चेंडू कार्पेट पर झपटका खेळून काढतोय तो मिड विकेट डीप मिड विकेटच्या ठिकाणी आणि जोपर्यंत फील्ड केला जाईल फेकी केली जाईल याच्या आधी मात्र एक धाव आरामात पूर्ण होतीये. याचबरोबर समाप्ती होतीये 3 षटकांची आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी संघाची धावसंख्या होतीये ती 36 धावा. तब्बल 12च्या सरासरीने 36 धावा फलकावर लागल्यात. अतिशय सुरक गोलंदाजी केली आहे महेश देशमुख याने. आपल्या केवळ 4 धावा दिलेत आणि एक महत्त्वाचा मोहर टिपण्यामध्ये यश मिळते तो म्हणजे प्रशांत घुमाणेसारखा खेळाडू.
तर मृणाल पाटीलकडे चेंडू सोपवला जातोय. पांजरपोळच्या दिशेने गोलंदाजी करतोय मृणाल पाटील. स्ट्राईक वरती वाट पाहतोय चेंडूची. ज्योतिबा पाटील तयार आहे. सुरेख चेंडू हलक्या पद्धतीने खेळून काढतोय. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने आणि एक धाव आरामात पूर्ण करतोय. पाहायचं या ठिकाणी एक अवांतर फेकी अवांतर धाव घेण्याचा प्रयत्न होता. ह्या किती धावा जोडल्या जातील मी पंचांना विचारतोय. किती धावा जोडल्या जातील सर? 2 धावा. तर 2 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या होती 38 धावा. पुन्हा एकदा कुटप्या चेंडू सरळ समोर खेळून काढतोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा मृणाल पाटील याने, परंतु फसतोय. सकाळ प्रीमियर लीग 2025-26 आजचा पहिला दिवस, पहिला सामना खेळला जातोय आदिल फराज स्पोर्ट्स विरुद्ध परशुराम तावडे क्रीडा प्रबोधन या 2 संघांदरम्यान. हा खोला टाकायचा प्रयत्न, ब्लॉकला मध्ये टाकायचा प्रयत्न होता आणि चेंडू जातोय तो लॉंग ऑफ सीमारेषा पार. थोडं गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी. फायदा मिळतोय तो परशुराम तावडे संघाला. धावसंख्या होती झपाट्याने वाढून ती 42 धावा. ज्योतिबा पाटीलने फुलटॉस चेंडूला चांगला प्रयत्न केला होता ड्राईव्ह करायचा, परंतु तितकंच खराब क्षेत्ररक्षण. उत्तुंग फटका मारायचा प्रयत्न, टॉप एज फ्लाइंग स्लीप नाही, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि भुगतान होतंय ते 4 धावांनी. लागोपाठ 2 चौकार घेतलेत ज्योतिबा पाटीलने. धावसंख्या होती 46 धावा. तीन 3.4 षटकानंतर धावसंख्या 46. षटकातले अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. हा चांगला फटका, सुरेख फटका रिवर्स, आणि हा षटकार येतो यावेळी. 6 धावा रिवर्सच्या फटक्यामध्ये. ज्योतिबा पाटील अतिशय वाखाणण्याजोगी फलंदाजी करतोय. ऑफस्टंपच्या थोडं बाहेर आखूट टप्प्यात चेंडू होता, त्याला पूर्णपणे चांगला न्याय देतोय आणि चेंडू धाडतोय तो सरळ डीप थर्ड मॅन सीमारेषे बाहेर षटकार आणीशी. आणि याचबरोबर 50 धावा फलकावर लागतात परशुराम तावरे संघाच्या. फुल टॉस चेंडू मिड विकेट ठिकाणी तयार आहे खेळाडू. 1 धाव पूर्ण, एका धावेत समाधान होते. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 13च्या सरासरीने परशुराम तावडे क्रीडा प्रबोधन संघाची धावसंख्या ती 53 धावा. प्रशांत घुमाने बाद झाल्यानंतर ही पूर्ण धुरा सांभाळलेली आहे ती ज्योतिबा पाटील याने. 9 चेंडूमध्ये
19 या धावसंख्येवर खेळतोय आणि प्रमोद चौगले त्याला उत्तम साथ देतोय. 4 षटकांची खेळ झालेली आहे, समाप्त झालेली आहे. छोटासा इथे ड्रीम ब्रेक घेण्यात येतोय आणि याच्या आधी आपण पुन्हा एकदा धावसंख्येकडे येऊया. नाणेफेकी झाली होती सकाळ प्रीमियर लीग 2025-26. पहिला सामना आदिल फराज स्पोर्ट्स विरुद्ध परशुराम तावडे क्रीडा प्रबोधिनी. नाणेफेकी झाली, नाणेफेकीचा कौल गेला होता तो आदिल फराज संघाकडे. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले मैदानाची स्थिती पाहता, परंतु सध्या त्या स्थितीला परशुराम तावडे क्रीडा प्रबोधिनी संघ हा इथे वरचढ चढताना दिसतोय. कारण मृणाल पाटीलच्या 2 षटकांमध्ये तब्बल 38 धावा घेतलेल्या आहेत आणि याच्यामुळेच परशुराम तावडे संघ पोहोचतोय 53 या धावसंख्येपर्यंत. तर यानंतर होणारा सामना आहे राणा राहुल स्पोर्ट्स विरुद्ध इग्नाइट रेस्टो अँड कॅफे या 2 संघांदरम्यान. सकाळ समूह आयोजित सकाळ प्रस्तुत सकाळ प्रीमियर लीग 2025-26